जय जगन्नाथ मैत्रिणो। तर आत्ता आम्ही आलेलो आहोत जगन्नाथपुरीमध्ये। 6 तारखेला मिडनाईटला आम्ही पुरी एक्सप्रेसने बसलेलो आणि 8 तारखेला म्हणजे आज 8 मार्च आहे, तर आज सकाळीच आम्ही इथे उतरलेलो आहोत। गाडी 2 तास लेट होती, 8 वाजता ॲक्सेप्टेड होतं येणं, पण 10 वाजता पोहोचलेली आहे। आणि त्याच्यानंतर इथं पुरुषोत्तम भक्त निवास म्हणून राहण्याची व्यवस्था आहे, बऱ्याच ठिकाणी आहे, पण आम्ही हे चूज केलेलं ऑनलाईन। तर 1-1.5 महिन्यापूर्वीच हे बुकिंग झालेलं आमचं पुरुषोत्तम भक्त निवासमध्ये। तर खूप छान राहण्याची व्यवस्था आहे। तर 3 बेड आहेत एका रूममध्ये, टेबल आहे, चेअर आहे, टीव्ही आहे, ड्रेसिंग टेबल आहे आणि थंड आणि गरम पाण्याची व्यवस्था सुद्धा आहे। तर छान आहे भक्त निवास। तुम्हाला जगन्नाथपुरीमध्ये यायचं असेल तर तुम्ही भक्त निवासमध्ये तुम्ही थांबू शकता इथं। तर छान आहे भक्त निवास। जगन्नाथपुरीपासून 35 किलोमीटर अंतरावर कोणार्कचे सूर्य मंदिर आहे, तर खूपच सुंदर आणि भव्य मंदिर आहे। आर्ट आणि क्लबचर खूपच सुंदर आहे, तर ते पण तुम्ही पाहू शकता। इतर त्यानंतर भगवान जगन्नाथाचं सुद्धा मंदिर आहे। दर्शनासाठी आम्ही उद्या सकाळी जाणार आहोत। तर आज आम्ही सूर्य मंदिराला गेलेलो भेट द्यायला। तर मार्केटमध्ये असे वेगवेगळ्या गवताच्या काड्यापासून बनवलेल्या वस्तू आहेत, त्यानंतर नारळाच्या केसरापासून बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू आहेत, जे प्राणी आहेत, असे छान छान खेळणी आहेत नारळाच्या केसरापासून बनवलेले। तर हा पूर्ण आदिवासी भाग आहे आणि समुद्र किनाऱ्याचा पट्टा आहे, त्यामुळे वातावरण खूपच छान आहे। आज सध्या तरी छान आहे, मार्चच्या सुरुवातीला छान वातावरण आहे। तर मला तर खूप छान वाटलं जगन्नाथपुरीमध्ये। तर उद्या मी जगन्नाथ भगवान दर्शन घेतल्यानंतर मी तुम्हाला मार्केट दाखवण्याचा प्रयत्न करेन इकडच्या। तर छान आहे, तर तुम्ही इकडे आल्यानंतर येऊ शकता आणि पुरुषोत्तम भक्त निवासमध्ये तुम्ही थांबू शकता, कारण मी माझा अनुभव सांगते तर छान आहे पुरुषोत्तम भक्त निवास। तर तुम्ही इथं येऊन राहू शकता। तर आम्ही उद्या जगन्नाथ भगवान दर्शन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर परवा दिवशी म्हणजे 10 तारखेला पुण्याकडे येणार आहोत। तर पुण्याला येण्यासाठी आमची कोणार्क एक्सप्रेस आहे, त्यामुळे ती भुवनेश्वरपासून आहे। तर तिकडे पण मंदिरं आहेत 2-3, तर तिकडून आम्ही येणार आहोत। जगन्नाथ भगवानचं दर्शन अशक्य आहे, पण मी तुम्हाला कलशाचं दर्शन नक्कीच दाखवेन आणि मार्केट दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करेन। तर आता आम्ही खूप थकलेलो आहोत, कारण बाहेर एवढा क्राऊड होता की बोलता नाही आलं, त्याच्यामुळे आम्ही आता रूमवर आल्यानंतर बोलते तुमच्याशी। तर पाहूया आपण इकडचं मार्केट उद्या। कोणार्क मधील सूर्य मंदिराच्या समोर हे मार्केट आहे। तर खूपच सुंदर सुंदर नारळाच्या केसरापासून बनवलेल्या वस्तू आहेत। तिथं हरिण आहे आणि बरेचसे काळवीट वगैरे आहे, हत्ती आहेत। तर छान मार्केट आहे हे, तुम्ही पाहू शकताय। टोप्या आहेत, गॉगल्स आहेत आणि भरपूर मोठं मार्केट आहे, मंदिरापर्यंत मार्केट आहे, सूर्य मंदिरापर्यंत। तर छान मार्केट आहे असं हे। नको, चला चला चला। आणि इथं चटाया आहेत बरं का, खूप सुंदर सुंदर। ह्या चटाया खूप छान आहेत, नारळाच्या केसरापासून बनवलेल्या खूप सुंदर सुंदर डेकोरेशनच्या वस्तू आहेत। तिकडे भरपूर दुकाने आहेत, तुम्ही आलो तर। आणि हे म्हणतात 20 रुपये ईच आहे, 20 रुपयाला एक वस्तू आहे। तर छान आहे इथं हे मार्केट। तर आता आपण चाललो मंदिराकडे। इथे बॅगा वगैरे पण आहेत, टोप्या आहेत, गॉगल्स आहेत, सगळं काही आहे। तर या ठिकाणी शंखशिंपल्यापासून बनवलेले तोरण आहेत बरं का फ्रेंड्स, खूपच सुंदर सुंदर असे डिझाईनचे तोरण आहेत। हे छोटे मोठे शंखशिंपल्यापासून बनवलेले खूप छान मार्केट आहे। कोणार्कमधील सूर्य मंदिराच्या समोर असलेलं। कितने का आहे वो? 20 रुपये का? तर फक्त 20 रुपयाला म्हणतात दादा हे। छान मार्केट आहे। मला सगळ्यात जास्त नारळाच्या केसरापासून बनवलेल्या वस्तू आवडल्या, खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत अनेक प्रकारांनी। हे असे शिंपल्यापासून शंख आहेत, छोटे छोटे याच्यापासून असे हे झुंबर बनवलेले आहेत। तर हे एक बॅगचं शॉप आहे। या ठिकाणी खूप सुंदर सुंदर बॅग आहेत ह्या, आणि ह्या बॅगांवरती जगन्नाथ भगवान आहेत, डिझाईन केलेली आहे, छान छान बॅग आहेत। ह्या बॅगची किंमत फक्त 150 रुपये आहे। तर आता आम्ही येते वेळेस बघणार आहे बॅग वगैरे। ठिकाणी बार्गेनिंग केल्यानंतर वस्तूची किंमत थोडीशी कमी करतात, ते बार्गेनिंग करणं गरजेचं आहे।
या ठिकाणी ना काजू खूप स्वस्त आहे, 400 रुपये किलो म्हणत आहेत. पण मला वाटतं बार्गेनिंग केल्यानंतर थोडीशी काजूची किंमत कमी करतील. किलोला 400 रुपये म्हणतोय सध्या तरी. आता आम्ही येत्या वेळेस बघणार आहे. तर खूप मोठं मार्केट आहे या परिसरामध्ये. रस्त्याच्या कडेने सगळे काजूचीच झाडं आहेत. तर या ठिकाणी खसखस पण आहे काजू बरोबर. आणि खसखस 150 रुपये किलो, अर्धा किलो 150. अर्धा किलोला 150 रुपये म्हणतात खसखस. तर इथं खसखस आहे ना. काजू 300, 350, 400. घेईल तसे बघा. काजू इथं 300 रुपये किलो म्हणतात, मागे 400 रुपये किलो म्हणलेले. तर आपण बार्गेनिंग केल्यानंतर कमी करतील. तर असं हे मार्केट छान मार्केट आहे. तुम्ही आलात तर इथे हे असं तुम्हाला मार्केट बघायला मिळेल कोणार्कमध्ये आल्यानंतर. पुरीला काकूचा जय जगन्नाथ मैत्रिणींनो. तर आता आम्ही आलेलो आहोत कोणार्कमध्ये सूर्य मंदिरामध्ये. खूपच अतिप्राचीन मंदिर आहे. काय बोला सहा घोडे होते आणि तोडफोड झालेली मंदिराची खूप सारी. सूर्य घड़ी, जिसको सूर्य घड़ी में सारा विश्व में परिचित है, जो घड़ी हम पहनते हैं उसका वजह से. ये घड़ी के बारे में बताऊंगा, लेकिन शैडो नहीं है. शैडो से टाइम पता चलता है, लेकिन उसका हमारा घड़ी गलत हो सकता है, लेकिन सूर्य घड़ी गलत नहीं हो सकता है. आगे दर्शन करा आणि चालू केलं नाही. खाली हत्ती, खाली सगळीकडे हत्ती आहे का? तो बोलतोय आई नरेंद्र मोदीने हे आरंभ केलंय. आपला वारसा जपलाच पाहिजे ना. तर हे आहे छायादेवी मंदिर. तर ह्या मंदिरात सुद्धा पडझड झालेली आहे किंवा आक्रमणकर्त्यांनी तोडलं गेलेलं मंदिर आहे हे. खूपच छान मनमोहक असं एकदम डोळ्याला एकदम आनंद देणारं मंदिर आहे हे. अगं ओटी काय नाही होत त्याला, मी नाही पडणार. तर
मैत्रिणींनो, इथं आम्ही आलेलो आहोत समुद्रकिनारी. तर इकडचा समुद्रकिनारा खूपच सुंदर साफसुथरा आहे. छान आजूबाजू आहे किनाऱ्यावरती. तर आता लाटा येते